नमस्कार. माझं नाव अमेय बर्वे, म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतला ईशान. सहकुटुंब सहपरिवार मालिकेमध्ये होतास आणि परत स्टार प्रवाहावरती एंट्री झाले. पहिले तर तुझ्या त्या एंट्रीबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? कारण तू परत एकदा स्टारवरती दिसतोस. कसा रिप्लाय आला होता तुला? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणजे प्रेक्षक आणि मी आम्ही दोघंही उत्सुक होतो. मी स्वतः फार उत्सुक होतो आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूपच पॉझिटिव्ह आल्या. खूपच छान वाटलं प्रेक्षकांना. त्यामुळे मला पण एक वेगळं प्रेशर आलं आहे, वेगळी उत्सुकता निर्माण झाली आहे की आता हे पात्र कसं होणार आहे किंवा काय होणार आहे. आणि बघूयात आता हा कमबॅक कसा वर्क करतो आहे. आत्ता 1-1.5 आठवडाच झाला आहे टेलिकास्ट होऊन, पण खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. प्रेक्षक भरपूर प्रेम करत आहेत असं मला वाटतं आहे. आणि स्टार प्रवाहाचे प्रेक्षक आहेत, खूप जेन्युइन प्रेक्षक आहेत आणि खूप काय म्हणतो, खूप सपोर्ट करणारे प्रेक्षक आहेत. त्यामुळे जसा पाठिंबा, जसा सपोर्ट सहकुटुंब सहपरिवाराला होता तसाच इथे पण मिळतो आहे. त्यासाठी छान वाटतं आहे, म्हणजे ऑफकोर्स छान वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. जेव्हा तुझ्यापर्यंत हे आलं की तुला स्टार प्रवाहावरती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तुला यायचं आहे, तुझी प्रतिक्रिया कशी होती आणि तू लगेच होकार कसं दिला? हो, कारण एकतर स्टार प्रवाह आणि सुख म्हणजे नक्की काय असतं खूप सुंदर जुळून आलेलं समीकरण आहे. आणि स्टार प्रवाहासोबत पण माझं खूपच छान रॅपो आणि खूप चांगली वाईब मॅच झाली. आणि जेव्हा कळालं की सुख म्हणजे नक्की कायमध्ये आता आपल्याला काम करायची संधी मिळते, छान वाटलं. आणि एक हे होतं की एक सेट मालिका आहे. 3-3.5 वर्ष 900 भाग या मालिकेचे ऑलरेडी पूर्ण झाले होते. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय नवीन करता येईल ह्याचं एक लगेच कॅल्क्युलेशन सुरू झालं होतं डोक्यामध्ये. तर येस, हळूहळू चालू आहेत प्रयत्न. आणि स्टार प्रवाहासोबत काम करणं इज ऑलवेज लाईक मजा असते. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार मालिकेमध्ये तू अवनीवरती जसं भडकायचंस किंवा ते असायचं ना की भांडण छोटंसं असायचं वगैरे, पण इथे तू खूपच समजूतदार वाटतेस. म्हणजे एकदम शांत डोक्याने विचार करतेस, सगळं हँडल शांत डोक्याने करतेस. एकतर मी त्या म्हणजे सहकुटुंब सहपरिवारमध्ये पण समजूतदारच होतो, पण तिकडचं कॅरेक्टर मला तसं वागू देत नव्हतं फार, अवनी म्हणजे. आणि इकडे एक वेगळं बॅकग्राऊंड आहे कॅरेक्टरला, एक वेगळी थॉट प्रोसेस आहे. आणि इकडे खूपच इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आहे. सहकुटुंब सहपरिवारमधलं जे कॅरेक्टर होतं ते एक कौटुंबिक एक वेगळं हे असलेलं कॅरेक्टर होतं. आपण काय म्हणतो त्याला, की त्याला इतर नात्यांची, इतर भावनांची आणि खूप वेगळ्या सराउंडिंगशी जोड होती. पण हे कॅरेक्टर पूर्णपणे इंडिव्हिज्युअल आहे. ह्याचे विचार इंडिव्हिज्युअल आहेत. हा कोणावरही अवलंबून नाही आहे. आणि हा नित्यावर प्रचंड प्रेम करणारा आहे हे पात्र, ईशान हे पात्र. त्यामुळे चॅलेंजिंग आहे, वेगळं आहे. पण हां, मी सगळ्याच ठिकाणी समजूतदार असायचा आणि चांगला असायचा प्रयत्न करतो. त्यामुळे बघूयात. तू नक्कीच सगळ्याच ठिकाणी फिट बसतोस, कारण ती मालिका खूप स्टारकास्ट होती आणि इथेही आहेत. सो यांचं आणि तुझं आता बॉन्डिंग कसं झालं आहे? कसं बिहाइंड कॅमेरा तुमची मैत्री आहे? हां, बिहाइंड कॅमेरा आमची मैत्री म्हणजे एक स्टार प्रवाहाचं एक ह्याच्यामागे खूप मोठं श्रेय आहे की गेली 3-3.5 वर्ष जेव्हापासून आमची म्हणजे सहकुटुंब सहपरिवार आणि ही मालिका किंवा सगळ्याच स्टार प्रवाहाच्या मालिका जेव्हा सुरू झाल्या, त्यामुळे इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही खूप एकमेकांना सतत भेटत होतो. आणि तेव्हा भेटायचो तेव्हाही असं वाटायचं की स्टार प्रवाहाची फॅमिली भेटते. आणि असं झालं होतं की आपण यांना ओळखतो, यांच्यासोबत काम जरी करत नसलो तरी. त्यामुळे इकडे जरी मी नवीन असलो तरी मला असं वाटलं नाही की आपण नवीन आहोत, किंवा ह्यांनाही वाटलं नाही की अरे कोणीतरी नवीन आलं आहे. आणि ह्याचं श्रेय ह्या लोकांना पण खूप आहे की ह्यांनी कधी मला हे नाही वाटू नाही दिलं की हा कोणीतरी नवीन आहे, हा आपल्यातला नाही आहे. हे ह्यांचं खूप जास्त क्रेडिट आहे. खूप होमली फिलिंग आहे सेटवर, खूप कमालीची वाईब आहे. सगळेजण धमाल करतातच. हां, थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतोच, पण इथे कमी लागला इतर ह्याच्या दृष्टीने, कारण खूप मजा करतो. म्हणजे अजून तरी मी तसा अजून मजा करत नाही आहे, कारण थोडंसं नवीन कॅरेक्टर असल्यामुळे कॅरेक्टर सापडायला ते सापडतं आहे की नाही, ते बरोबर डिलिव्हर होतं आहे की नाही ह्याच्यामध्ये अजून. त्यामुळे माझा वेळ जास्त मी थोडासा स्क्रिप्टसोबत आणि काय अजून नवीन करता येईल ह्याच्यामध्ये घालवतो आहे. पण हां, एकदा हातात बसलं की मग सुट्टी नाही. असं येतं किंवा असं डोक्यात पण वाटत असतं, पण लेखक सगळ्या बाजूनी विचार करून प्रत्येक कॅरेक्टरचं हे लिहित असतो.
आणि आत्ताच जर मी सगळं सांगितलं तर नंतर सिरियल बघताना प्रेक्षकांना तेवढी तशी काही फार मजा येणार नाही किंवा मला ते तो सस्पेन्स ठेवायला आवडेल. जसं सुख म्हणजे नक्की काय मध्ये मी येणं हे माझ्यासाठी किंवा इतरांसाठी सरप्राईज होतं, तसंच आता हा पुढे जाऊन काय काय करणार आहे किंवा काही करणार नाही आहे का हा सस्पेन्स मला ठेवायला आवडेल. पण हां, फियन्सेला त्रास दिला, सुट्टी नॉट. तुझी आणि अवनीची म्हणजे साक्षीची जोडी अजूनही लोक त्याचे फोटो आणि हे पोस्ट करत असतात. तू किती अवनीला म्हणजे साक्षीला मिस करतेस किंवा तुमच्या भेटी वगैरे होतात? हो, आमच्या मिस तर मी साक्षीलाच नाही, अख्ख्या आमच्या सहकुटुंबाला खूप मिस करतो आम्ही आणि रेग्युलर रोज टचमध्ये असतो अख्खी टीम. आणि साक्षी, मी, पशा, वहिनी, ओमक्या, दादा, हे सगळेजणं जसा वेळ मिळेल तसा एकमेकांना भेटत असतो. त्यामुळे हो, मिस तर खूप करतो. पण आता ते असं झालं आहे की एक असतं ना आपलं की कधी भेटलो तरीही आता ते जमलं आहे, हे जमलेली आहे ती टीम आमची. आणि आता कधीही भेटा, किती वर्षानंतर भेटा, कुठेही भेटा, जे समीकरण आम्ही सिरियल संपलीत इथे सोडलं आहे तेच भेटल्यावर तिथूनच कंटिन्यू करू. त्यामुळे येस, मिस तर करतो, नक्कीच मिस करतो. अमय, नक्कीच. कारण मागच्या वेळी जेव्हा सिरियल एंड होत होती तेव्हा आम्ही तिथेही व्हिजिट दिली होती, पण त्याच्या आधी तू एक्झिट घेतली होती आणि नवीन पात्र तिथे आला होता. सो तेव्हा पण लोकांना होतं की अमयने का सोडली, कारण अमय आम्हाला शेवटपर्यंत बघायचं होतं. तर त्याचा आज तुला उत्तर द्यायचं झालं तर काय देशील? आय एम सॉरी टू से, पण अजिबातच काही कॉन्ट्रोवर्शियल उत्तर नाही आहे. काही फॅमिलीच्या इमर्जन्सीज होत्या, काही पर्सनल रिझन्स होती. काहीच असं काहीच नव्हतं की काहीतरी वेगळं मोठं काम मिळालं आहे आणि काहीतरी बिनसलंच आहे, हे तर अजिबातच नव्हतं. पण हां, काही एकतर मी मुंबईचा नाही आहे, माझ्या गावी नाशिकला काही होती पर्सनल कारणं, त्यासाठी मला तेव्हा जावं लागलं. पण हां, आता परत आलो आहे तर छान वाटतं आहे आणि होपफुली पुढे काही होणार नाहीच कॉन्ट्रोवर्सी, पण झालीच तर मी जे काय असेल ते खरंच उत्तर देईन. थँक्यू. नक्कीच, कारण प्रेक्षकांचे असेही होते की अमयला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे, फिल्म. हो, खूप फिल्म करतोय, मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. मला असं वाटलं की हे सगळं जे लोक म्हणत आहेत ते खरं का नाही, आपल्याला का आपण त्या कारणांसाठी, पण नाही, ठीक आहे, हरकत नाही.